लाकडाच्या बुंद्यावर चांबड्याचा शेला, पोटाची खळगी भरण्यासाठी पिढ्यानपिढ्या बडवला जातोय फक्त बँड बाजा। पण या वडिलोपर्जित तालावर बाबूच्या हातात नेमकं काय येणार? अभ्यासाची पुस्तकं की पोटासाठी बँड बाजा? स्वतःची बँड पार्टी त्याच्या बापाची, बाबू बँड बाजा। शिक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा एक हृदयस्पर्शी संघर्ष। जय गजानन प्रोडक्शन सादर करीत आहे 2011च्या राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेला राजेश पिंजानी लिखित आणि दिग्दर्शित बाबू बँड बाजा। चला इथे मराठी पाळी आली, निले शाळा सुचून राहिली। पैसा काय झाडाला लागतं का बे? आधी काम तर करा, का फुकट देऊ? आता तरी पाहिजे। मराठीत जेवढे एक्सपेरिमेंट होतात किंवा आपण म्हणतोय या आठवड्यालाही 5 सिनेमा रिलीज होत आहेत, खूप चर्चा चाललेली आहेत, पण नाण्याची जर दुसरी बाजू बघितली ना, ह्या 5 सिनेमांकडे जर बघितलं ना, एकाचा सब्जेक्ट दुसऱ्याकडे जाणारच नाही। ही मराठीची सगळ्यात मोठी स्पेशालिटी की दर सिनेमाला एक नवीन काही गोष्ट चांगल्याप्रमाणे म्हणजे म्हणण्याचा प्रयत्न केला जातो। दॅट इज वाय आय लव्ह मराठी सिनेमा, आय डिड अ मराठी सिनेमा। आधी गावच्या कशात एक इमान दिसायचं, आता 4 दिसतात। कोणाला का फरक पडला माहित नाही, आपल्याला काही नाही फरक पडला। तुझ्या वाटला लावून डोळा, पुढच्या टाइमाला पैदा झाला होता काय माहिती आखोपड जीवाचं केलं रान। Mr. J.P. Datta was announcing best debut film of a director goes to बाबू बँड बाजा, राजेश पिंजानी। आता काय करायचं यार? मी घरी फोन केला आणि नागपुरात खूप ऊन असते दुपारी, मे के महीने में कितनी गर्मी होगी होप यू अंडरस्टैंड। 46-47 का टेम्परेचर था, तो सब सोए हुए थे। नो वन पिक्ड अप द फोन। व्हाट टू डू यार, मैं किसको फोन करूँ? पण तेवढ्यात वेळ नाही भेटली। 5-7 मिनिटांनंतर जे काही फोन सुरू झाले ते रात्री 1:30 वाजेपर्यंत चालत राहिले। तो स्टिल मीन्स दैट डे सारे लोगों ने खुशियां मना ली। मैंने रात को 1:30 बजे पानी का पहला ग्लास पिया था। दादा मला लगीन करून दे ना। अरे माझ्या बापानं कितीतरी चांगले गाणे बनवले याईपेक्षा। असं त्या बापाचे गाणे वाजवले तर पैसे भेटतील का बे? सामूहिक विवाह सोहळा समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करून राहिलो आम्ही। लगीन करून टाकू 2-3 लय पैसा भेटते। इकडे मांडी खालती आग लावून राहिले ते, तू दात काढतेस? मला आत्ताच पाहिजे। चला इथे मराठी पाळी आली, निले शाळा सुचून राहिली। हे सांगताना मला खूप खूप बरं वाटतं, खूप अभिमान वाटतो की मी मराठी अभिनेत्रीला फर्स्ट टाइम दिल्लीपर्यंत 58 वर्षामध्ये घेऊन जाऊ शकले। सो ते एक वेगळंच फिलिंग आहे की म्हणजे ते सांगता येत नाही, ते शब्दांमध्ये सांगणं फारच अवघड आहे। डोळे बंद केले तर घाण पडलेलं भाषण दिसते। आता लगीन नाही तर नाही, कोणी मरत बी नाही। एखादा मेला तर 40-50 रुपये तरी भेटतील ना। शाळेत नाही गेलो तर तू मारते, शाळेत गेलो तर गुरुजी मारतात। गुरुजी म्हणते बापाले घेऊन ये, दादा म्हणते मायले घेऊन ये। आईची भूमिका आणि त्याची दुसरी बाजू आहे की स्ट्रगलर आई। आपल्याला आपली आई कधी स्ट्रगलर दिसत नाही, आपण आईला नेहमी ग्रँटेड घेतो। सो तो एक पैलू, आईचा पैलू या चित्रपटातून बघायला मिळतो की अरे हां, आई आपल्यासाठी इतकं करते। तर ते आई पण जगवणं हे या व्यक्तिरेखेबद्दल मी म्हणू शकेन। आणि या चित्रपटाबद्दल म्हणायचं तर हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रेक्षक आपल्या आईच्या जवळ नक्कीच जाईल। इकडे बे बाबू, वही आहे का? ही वही आहे का? गुरुजी हळू, वही पाटण मायने शिवून दिली। जेव्हा मला आणि आमच्या पूर्ण फिल्मला वगैरे जेव्हा नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झालेलं तेव्हा टीव्हीवर ॲड्स वगैरे येत होते आणि तेव्हा आम्ही कुणीच घरी नव्हतो, म्हणजे मीच घरी होतो। माझी आई बाहेर होती, माझे वडीलही बाहेर होते। अजून मी जेव्हा पाहिलं तेव्हा मग मी खूप रडायला लागलो। मग म्हणजे सेलिब्रेट करायला माझ्यासोबत आनंद कुणीच नव्हतं। मग तेव्हा बाबा आले, मग नंतर आई पण आली, मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे सेलिब्रेट केलं। नंतर मग जेव्हा म्हणजे पहिले मला एवढं ह्याचं मला व्हॅल्यू कळत नव्हती की नॅशनल अवॉर्ड म्हणजे काय, तर मग म्हणजे नंतर हळूहळू कळायला लागलं की एवढी ह्याची व्हॅल्यू असते वगैरे वगैरे।
म्हणून मग खूप म्हणजे खूप छान वाटते. आणि आता तर जास्तच मला कळायला लागलं, त्यामुळे खूप म्हणजे खूप आनंद होतो की पूर्ण 3 नॅशनल अवॉर्ड मिळाले. चोळी शिवीनाईला चव दाखनाची ग वड लागली जीवाला तुझ्या माहेरपणाची ग. समीक्षक व अनेक मान्यवरांच्या ॲप्रिसिएशन सह राष्ट्रीय पुरस्कारात आपला खास मराठमोळा बँड वाजवणारा बाबू बँड बाजा आता तुमच्या भेटीला सज्ज झालाय. या बाबू बँड बाजाला तुम्ही प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन हाऊसफुल कराल अशी आशा करूया.